शिंदेंची शिवसेना लोकसभेच्या 15 ते 16 जागांवर ठाम तडजोड करणार नसल्याचं शंभूराज देसाईंचं वक्तव्य। तर तिढा सोडवण्यासाठी नागपुरात नड्डांसोबत महायुतीच्या बैठकीची शक्यता। विजय शिवतारे वर्षा बंगल्यावर 6 तासांपासून वेटिंगवर। मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावली होती बैठक। तर बारामती लोकसभा लढण्यावर शिवतारे ठाम। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा नाशिक जिल्ह्यात। चांदवडमधल्या शेतकरी मेळाव्यात राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत एकत्र। मोदी सरकारवर हल्लाबोल। तर त्र्यंबकेश्वर मंदिरात राहुल गांधींनी घेतलं दर्शन। आम्ही सदैव शरद पवारांसोबत आहोत, निलेश लंकेंचं स्पष्टीकरण। पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं लंकेंनी घेतली पवारांची भेट। तर वसंत मोरेंनी पवारांकडे लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती। शरद पवारांचा फोटो वापरण्यावरून कोर्टानं अजित पवारांना फटकारलं। पवारांचा फोटो वापरणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या सूचना। तर शरद पवारांच्या प्रसिद्धीचा अजित पवार गैरफायदा घेत असल्याचं निरीक्षण। भाजपची सध्या भ्रष्टाचारी अभय योजना सुरू। गुहागरमध्ये उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। तर लवकरच आपली लाट आणि मोदी सरकारची वाट लागणार असल्याचंही वक्तव्य। लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंचं प्रीतम मुंडेंकडून कौतुक। धनंजय मुंडे सोबत असल्यानं निवडणूक सोपी असल्याचीही पंकजांची प्रतिक्रिया। एक देश एक निवडणुकीसाठी रामनाथ कोविंद समिती सहमत असल्याची माहिती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या समोर आणि संसदेत अहवाल सादर। रणजी ट्रॉफीवर पुन्हा एकदा मुंबईचं नाव। 169 धावांनी विदर्भाला पराभूत करत सामना जिंकला। 42 वेळा रणजी करंडक नावावर करण्याचा विक्रम।